झालं वाटतं. तर चाचानी गेट उघडंच ठेवलं. बरोबर. चाचाला माहिती आपण येतो म्हणून. चाचाला मोबाईल घेऊ होता आणि इकडे जाऊ. गुड मॉर्निंग. आज आहे 730 चॅलेंजचा 367 दिवस आहे. तर मागचं चॅलेंज आपलं कंप्लीट झालं. तर 2-3 दिवस आपण गावाकडे गेलतो. तर आज आलो ग्राउंडवर. आता आपण चाललो. तर बघू ग्राउंडची काय कंडिशन आहे. आणि इथून पुढं नवीन चॅलेंजचं सांगितलं काल. तर आजपासून स्टार्ट करू आपण. चला. अंधार थंडी तर नाही आहे. अंधार तर आहे पण थंडी नाही. चला जाऊ ग्राउंडकडे. झालं वाटतं. तर चाचानी गेट उघडंच ठेवलं. बरोबर. चाचाला माहिती आपण येतो म्हणून. तर आपण लावून घ्यायचं काम आपलं असतं. तर चला आतमध्ये आलो आपण. पण झाडं बिडं लावले बघा पूर्ण. कारण की काल उद्घाटन केलं क्लबचं. तर करांनी सांगितलं आपल्याला. तर चला आता काय करायचं. आता आपलं आजपासून नवीन चॅलेंज आहे. नवीन चॅलेंज काल सांगितलं तरी आपण सांगू आता. इथून पुढे चालू करू. जुनं ते क्लिअर झालं. नवीन साठी चालू. तर ग्राउंडवर कोण लाईट बंद केला पण पलीकडचा. काय प्रॉब्लेम नाही. चला जाऊ आपण. तर नवीन वर्षाचं नवीन चॅलेंज. ॲप कोणतं घ्यावं कळत नाही. पण एक ॲप घेतला आपण. तर बघू ते ॲप चालतं का नाही. पण एक आपण स्मार्ट वॉचच घेऊन टाकू आता. स्मार्ट वॉच घेतली ना लगे आपल्याला डिस्टन्स कळून जातं. आज किती किती किलोमीटर गेलो, किती 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 नाही. ॲपचं कसं आहे काही सांगता येत नाही ॲपचं. तरी आज एक सारे डेमोसाठी आहे. तरी बघू ट्राय मारून एक. एवढं थंडी बंद झाली डायरेक्ट आता. काय वाजतच नाही थंडी. नाही एवढी थंडी वाजत होती भयानक. आपण हे लोअर काढतच नव्हतो. अप्पर काढत नव्हतो. कसं रनिंग करायचं. तर चला वॉर्मअप करू आता. तर 2-3 दिवसापासून थोडंसं म्हणजे रुटीन असतं ना. गावाकडे गेला ना तर रुटीन तुटतो आपला. तुटला ना तर खाणं पिणं थोडंसं खालीवर होतं. त्याच्यामुळे काय आज लय जाम झाली बॉडी. कारण की 2-3 दिवसापासून रनिंग नाही आपली. जाग्याच वर्कआउट करत होतो आपण. पण ते टाईट बॉडी झाली अशी. आता थोडंसं फ्री करू आजचे दिवस. आणि इथून पुढे टार्गेटचं आपलं सुरू करू. तर चला आज संडे. तेच म्हणून पोरं बिरं काही दिसत नाही. तर पोरं लय असते आता इथं. संडेमुळं कोण नाही आला. तर चला आजचा वर्कआउट काय आहे ते चालू करू. चला मोबाईल घेऊ होता आणि इकडे जाऊ. मोबाईल तिकडे सेट करू आपण. कारण की काल उद्घाटन होतं त्यामुळे एकदम साफ केलं बघा. इथं एवढा कचरा होता ना पूर्ण साफ करून टाकलं. तर चला मोबाईल तिथे सेट करू आपण आणि जॉगिंग चालू करू. आजपासून आजच्या दिवसात पहिली सुरुवात कशी करायची. इथून एकदम भारी व्ह्यू दिसतो आपल्या पूर्ण ग्राउंडचा. इथून बघा.
आता लाईट नाही त्याच्यामुळे हे उरायला, लाईट असली ना ते ॲक्युरेट भारी दिसतं. जॉगिंग करणारे आपण, हे ॲप आहे आपलं. आता बघू ॲप काय काम करते. करू स्टार्टिंग. तर आपण एकदम नॉर्मल जॉगिंग केली, एकदम नॉर्मल मध्ये.
तर आपण रनिंग केली, गुडघ्यात थोडीशी नॉर्मल चमक निघल्याहून झाली, कारण की 4-5 दिवस रनिंग बंद होती आपली. तर 4 किलोमीटर केलं बघा, आणि स्पीड 3.4ची होती, आणि कॅलरी 255 कॅलरी बंद झाली आपल्या. एवढं डिस्टन्स झालं. तर आपण पहिले नॉर्मल जॉगिंगच केली फक्त. तर ही आपली टाईम आहे. म्हणजे पर किलोमीटर आपण पेस मारला ना, तर पर किलोमीटर आपण 5 मिनिटात मारलं, 5 मिनिटात पर किलोमीटर असं आपण कमी मारतो. पण आता एकदम स्लो मध्ये होतो. आणि त्यात काय, एक छोटा राऊंड आहे, याच्यात जास्त टर्न आहे. टर्न मारल्यामुळे आपले एनर्जी जास्त लागते, म्हणून टाइम जास्त लागतो इथं याला. कारण की प्रत्येक एका राऊंडला 400ला 2 टन येते. तर आपल्या इथं 400 मारायला कमीत कमी 400 मारायला 4 टन येते. 4 आणि इकडे 4 तिकडे 4, 8 टन येते 400ला, तिथे 2 टन येते. तर ही मेन फंड आहे, तिथंच आपली एनर्जी लूज होते. तर चला, तरी काही प्रॉब्लेम नाही, उलट बेनिफिट आपल्या याच्यात. आपण जास्त ताकद आणि जास्त एफर्ट लावून लागतो याला. तर चला, 4 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली आज, तर पहिल्या दिवसाची. तर चला, नेक्स्ट काय ते बघू आता. तर चला आता काय करू, आज जास्त वर्कआउट नाही करायचा. आज फक्त 4 किलोमीटर आपण जॉगिंग केली, त्याच्यानंतर आता थोडंसं वॉकिंग केली, रिलॅक्स केली बॉडी. आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर स्ट्रेचिंग करू का, पहिला दिवस आहे तर इथूनच सुरुवात करू. कारण की नॉर्मल गुडघ्यात थोडी चमक निघत होती, कारण की 4-5 दिवस झालं रनिंग बंद होती. त्याच्यामुळे थोडंसं डायरेक्ट आता केलं असताना परत म्हणजे इंजरी जास्त वाढली असती. त्यामुळं वाटलं तुम्हाला जसं की आपलं गुडघ्यात चमक निघू राहिली किंवा टाचीमध्ये चमक निघू लगेच थांबून जायचं. पोर काय करते, हा नवीन अकॅडमीवाले नीचेवाले पळा बळजबरी पळायला लावते. नॉर्मल दुखत राहतं, काही होत नाही, पळत राह, पाय स्ट्रॉंग होऊ राहील तुमचे, दुखू राहिलं, ह्यानी काय करणं मेजर इंजुरी होऊन जाते. त्यामुळे पोरं लई कमेंट येते की आमचं शिनपेनच बरं होत नाही सर, महिना झालं, 2-2 महिना झालं, ते इंजुरी मोठी झालेली. कारण की तुम्ही जो नॉर्मल होता तेव्हाच लक्ष नाही दिलं, त्याला तर कंटिन्यू करतच राहील, जॉगिंग रनिंग करीतच राहिली, त्यामुळे ती मोठी झाली इंजुरी. त्याच्यामुळे तिला कमी व्हायला पण टाईम लागणार आहे. ती गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आता काय करू, आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. घाम लय आला. चॅलेंज घेतलेलं आहे. तर आज आपण रनिंगचं चॅलेंज केलं. 4 किलोमीटर झाले आपले कंप्लीट आज पहिला. आणि स्किपिंग तर आहे, स्किपिंग तर आपण 1 दिवस आड 1 दिवस करणारच आहे. 1 दिवस जॉगिंग, 1 दिवस म्हणजे जॉगिंग तर डेलीच होणार आपली 2-3 किलोमीटर. पण एक्स्ट्रा जे असले ना 5-10 किलोमीटर, ती एखाद्या हप्त्यातून एकदा मारणंच लागणार आहे आपल्याला. तर पहिले ग्राउंड नव्हतं त्यामुळे प्रॉब्लेम येत होता. आता ग्राउंड धरणाकडं पण आहे आपलं, इकडं पण आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आणि ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी लॉंग जाता येतं आपल्याला. हाई रोल एक्सरसाइज कशी आहे, तर आपण रोल एक्सरसाइज करतो. ह्याने आपली रनिंगच्या आधी पण केलेलं जमते आपल्याला, रनिंगच्या नंतर पण करते. पण याच्यातला फरक काय होतो मग का, आधी नंतर केल्याचा. आधी केलं ना तर आपली मसल एकदम लूज असते, ती काय होतं एकदम फ्री होऊन जाते, मांड्याची पोटऱ्याची. जो आपल्याला
लॉंग रन करायचं किंवा वर्कआउट करायचं किंवा मॅरेथॉन करायचं कोणी काही पण असो, हे पूर्ण हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स, काप्स हे सगळे एकदम असं मसाज केली याची तर एकदम ॲक्टिव्ह पोझिशनला होऊन जाते पूर्ण. आणि जर रनिंगच्या नंतरचा फरक काय आहे, जे रनिंग करताना आपले मसल जेवढे टाईट होतील पायाची ती सगळं लूज करायचं काम करते हे. तर दोन्हीवर वेगवेगळा इफेक्ट पडतो. त्याच्यामुळं हे रोल एक्सरसाइज केली पाहिजे कधी पण. आणि हे जर केलं तर कधी तुम्हाला शिन पेन, कधी तुम्हाला मसल इंजरी कधी होणार नाही. तर हे रोल भेटतो बघा, आपण जुगाडमध्ये आणलं आहे 5-10 रुपयाला. तर हा भेटतो 200-300 रुपयाला भेटतो हा मार्केटमध्ये. हा आणला ना तरी तुमची रिकव्हरी होऊन जाते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत. बाय.